आपल्या शरीरातील सर्वात मोठी नस सायटिका व काही कारणांमुळे त्या नसमुळे जो त्रास सुरू होतो त्याला सायटिकाचा त्रास म्हटले जाते. तर हा त्रास नेमका सुरू कुठून होतो, कशामुळे होतो आणि यावर संपूर्ण योग रुटीन याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, स्वानंदम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. सायटिका ही नस आपल्या मणक्यातून सुरू होते आणि कमरेतून दोन्ही पायात विभागली जाते. तर हा त्रास मुख्यत्वे उजव्या पायात किंवा दोन्ही पायात सुरू होतो आणि या त्रासमुळे पायांना मुंग्या येणे, पाय जड होणे, चालण्या फिरण्यास, उठण्या बसण्यास त्रास होणे आणि काही प्रसंगी हा त्रास खूप दिवस चालला तर एक पाय लहान व एक पाय मोठा देखील होतो. तर हा त्रास सुरू होण्याची मुख्य 3 ते 4 कारणे आपण पाहूयात. शरीराचे वाढलेले वजन व वाढलेला पोटाचा घेर यामुळे मागच्या मणक्यांमध्ये ताण येतो आणि मणक्यांच्या गादीमध्ये ती कुठेतरी दाबली जाते आणि त्यामुळे हा त्रास एका पायात किंवा दोन्ही पायात सुरू होतो. दुसरे कारण म्हणजे शरीराची कमीत कमी हालचाल, एका जागी सतत बसून काम असणे, शरीराची जास्त हालचाल नसणे हे देखील त्यामागचे एक कारण आहे. आणि तिसरे म्हणजे मधुमेह. जर ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल तर त्यांना हा त्रास देखील सुरू होतो. मसाज व योग थेरपी यावर अतिशय फायदेशीर आहेत. तर योग थेरपी म्हणजे कोणती योगासने व कोणते व्यायाम आपण हा त्रास सुरू झाल्यावर केले पाहिजे, तर तेच आज आपण पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घेता सुरू करूयात. सुखासनमध्ये बसा. पाठीचा कणा ताठ असेल, आपले खांदे सैल सोडा, दोन्ही हात मांड्यांवर, हळूवार डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात एकमेकांना घासा, आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. खूप छान. सुरुवात करूयात. प्रथम योगासन, बद्ध कोणासन. तर त्यासाठी आपले दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जोडून घ्या. पाठीचा कणा शक्य असेल तितका ताठ ठेवा. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा आणि पायाच्या पंजांना या प्रकारे होल्ड करा. जर तुम्हाला कमरेचा खूप त्रास असेल तर पायांना वर खाली न करता याच स्थितीत थांबा आणि तुम्हाला आरामदायक असेल तुम्ही करू शकता तर तुम्ही वर खाली पायांना करत राहा. कमीत कमी अर्धा ते 1 मिनिट आपण या आसनात थांबणार आहोत. अतिशय फायदा देणारे आसन आहे बद्ध कोणासन. यामुळे आपले दोन्ही पाय कमरेपासून पूर्ण पायाच्या पंजापर्यंत जोडली जातात आणि ज्या वेळेस आपण पायांना या स्थितीत ठेवतो तर ही नस कमरेतून मोकळी होण्यास, म्हणजे गादीमध्ये जिथे दाबली गेली असेल तिथून मोकळी होण्यास सुरुवात होते. तर तुम्हाला खूप आराम मिळेल. तर या प्रकारचे आसन तुम्हाला खूप फायदा देईल. तर जेव्हाही शक्य असेल दिवसभरात तेव्हाही तुम्ही हे आसन करू शकता. कंटिन्यू करा. शेवटचे 5, 4, 3, 2, 1. शक्य असेल तर तुम्ही पायांना थोडे पुढे न्या आणि दोन्ही पायांना हाताच्या पंजांनी खाली प्रेस करण्याचा प्रयत्न करा आणि थोडे थोडे पुढे झुका आणि पायांना खालच्या दिशेने दाबा. यामुळे देखील तुम्हाला अतिशय छान ताण येईल मागच्या बाजूस. शक्य असेल तर करा, शक्य नसेल तर तुम्ही याच स्थितीत देखील थांबले तरीही चालेल. 5, 4, 3, 2, 1. खूप छान.
आता पुढचे आसन करणार आहोत. त्यासाठी दंडासनमध्ये बसा. दोन्ही हात मांड्यांशेजारी किंवा मागच्या बाजूस ठेवा आणि हळूहळू पायांना टॅप करा. वर खाली करत राहा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू. शरीराला अति ताण न देता आपल्या शरीर क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करा. कंटिन्यू. कमीत कमी अर्धा ते 1 मिनिट आपण हे करणार आहोत. यामुळे देखील हा पूर्ण पायाचा भाग, कमरेपासून पूर्ण पायाचा भाग मोकळा होण्यास सुरुवात होते. कंटिन्यू. हा फॉलो अलोंग व्हिडिओ आहे, तर सोबत करण्याचा प्रयत्न करा. शेवटचे 5, 4, 3, 2, 1. खूप छान. दोन्ही पायाचे पंजे आता एकमेकांना जोडून घ्या आणि शक्य होतील तितके आत घ्या आणि शक्य होतील तितके बाहेर स्ट्रेच करा. खूप छान. कंटिन्यू. श्वास घेत आत आणि श्वास सोडत बाहेर. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. खूप छान. यानेही खूप फायदा होतो. तर कंटिन्यू करा. श्वासासोबत कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. कंटिन्यू. 1. शक्य होईल तितके आत घ्या, शक्य होईल तितके बाहेर ताण द्या. शक्य होईल तितके आत घ्या, शक्य होईल तितके बाहेरच्या बाजूस स्ट्रेच करा. 2, 3. हळूहळू आपल्या शरीर क्षमतेनुसार करा. 4. त्रास जास्त असेल तर तुम्हाला हळूहळू करणे शक्य होईल, तर तुमच्या शरीर क्षमतेनुसार करा. 5, 6, 7, 8, 9, 10. खूप छान. आता पूर्ण वर्तुळाकारात फिरवा दोन्ही पायांना. 1, 2, 3. शक्य होईल तितके मोठे वर्तुळ तयार करा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध दिशेने 10. खूप छान. कंटिन्यू. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. खूप छान. हे व्यायाम प्रकारही खूप फायदा देतात. आता दोन्ही पायांना मॅटमध्ये जितके अंतर असेल तितके पायात अंतर घ्या. पाठीचा कणा ताठ असू द्या. आता पायाच्या पंजांना आत घ्या. आत घेऊन याच स्थितीत थांबा. जर त्रास जास्त असेल तर तुम्हाला जास्त आत घेणे शक्य नसेल, जितके शक्य असेल त्यानुसार करा. तर पायाच्या पंजांना आत घेऊन याच स्थितीत थांबा. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. गुडघे मॅटलाच टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा आत घ्या. याच स्थितीत थांबा. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. पुन्हा आत घ्या. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. हे इन्स्टंट
म्हणजे त्वरित आराम देणारे व्यायाम प्रकार आहेत, तर नक्की करून पहा. आता पुढचं व्यायाम प्रकार आपण करणार आहोत. त्यासाठी पाठीवर झोपून घेणार आहोत. दोन्ही हात मागच्या बाजूस. आता सराव करणार आहोत अर्ध पवन मुक्त आसन. त्यासाठी श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत उजव्या पायाला पकडायचे आहे आणि पोटावर दाब द्या. पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करा, ताना आणि याच स्थितीत थांबा. आणि डावा पाय शक्य असेल तितका मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय शक्य असेल तितका पोटावर दाब देण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत थांबा. 5 4 3 2 1. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात मागे. श्वास सोडत डावा पाय फोल्ड करा. उजवा पाय मॅटवर ठेवा आणि शक्य असेल तितका डावा पायाने पोटावर दाब द्या. पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने ताना आणि याच स्थितीत थांबा. 5 4 3 2 1. श्वास घेत हात मागे. श्वास सोडत पुन्हा उजवा पाय पकडा. याच स्थितीत थांबा. 5 4 3 2 1. रिलॅक्स. श्वास घेत दोन्ही हात मागे. श्वास सोडत डावा पाय पुन्हा फोल्ड करा. या स्थितीत थांबा. 5 4 3 2 1. हळूवार दोन्ही पायांना सैल सोडा. अर्धचा व्यायाम प्रकार करूयात. त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करा. आपले पायाची टाच कमरेपासून दूर असेल आणि उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा. दोन्ही पायाच्या मधून आपला उजवा हात घ्या आणि डाव्या मांडीला पकडण्याचा प्रयत्न करा. आसनला सूचीबंद्रासन म्हटले जाते. तर शक्य होईल तितके डाव्या पायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला उजव्या पायात कमरेपासून पूर्ण पायात एक ताण येईल आणि त्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. शक्य असेल तर तुम्ही डाव्या पायाला थोडे वर स्ट्रेच करू शकता. शक्य असेल तर. शक्य नसेल तर तुम्ही याच स्थितीत ठेवले तरीही चालेल आणि याच स्थितीत थांबा. डाव्या मांडीला आपल्याकडे खेचा. आपल्या शरीर क्षमतेनुसार ताण द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत दोन्ही पाय सैल सोडा. आता तेच आपण डाव्या बाजूने करणार आहोत. डावा पाय उजव्या मांडीवर. दोन्ही पायाच्या मधून डाव्या हाताला घेणार आहोत आणि दोन्ही हातांनी उजव्या मांडीला पकडायचे आहे आणि शक्य होईल तितके उजवी मांडी आपल्याकडे छातीकडे खेचण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तर उजवा पाय थोडा वर घ्या आणि याच स्थितीत थांबा. शरीर क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार दोन्ही पाय सैल सोडा. पुढचे आसन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करा. पायाची टाच शक्य होईल तितके आत घ्या आणि त्याचा आपल्या नितंबांना टेकवण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूयात सेतुबंध आसन.
हे आसनही अतिशय फायदा देणारे आहे. ही जी आसने आपण करत आहोत ती जास्तीत जास्त तिथे थांबण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. आता दोन्ही हात मॅटवर ठेवा. या आसनात मानेला स्थिर ठेवा आणि श्वास घेत हळूवार कमरेचा भाग वर करा. श्वास घेत शक्य होईल तितके वर करा. श्वास सोडत हळूवार खाली न्या. कंटिन्यू करूया. श्वास घेत वर करा. श्वास सोडत हळूवार खाली. कोणत्याही प्रकारची घाई नको. श्वास घेत वर करा. श्वास सोडत खाली न्या. एक 5 ते 10 सेकंदाचा होल्ड घ्या आणि मग खाली न्या. श्वास घेत वर करा. हळूवार खाली. कंटिन्यू करणार आहोत आपण. 1. खूप छान. जर तुम्हाला कंबरदुखीचाही त्रास असेल तर त्यातही अतिशय फायदा देणारे आसन आहे. 2. हा त्रास कंबरदुखीपासूनच सुरू होतो. 3. जास्त दिवस कंबरदुखी चालली तर त्यानंतर हा त्रास सुरू होतो. तर ही आसने कंबरदुखीसाठी देखील अतिशय फायदा देणारी आहेत. 5. श्वास घेत कमरेचा भाग वर न्या आणि याच स्थितीत 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. श्वास सोडत हळूवार खाली न्या. दोन्ही पाय रिलॅक्स करा. पुढचे आसन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत मर्कट आसन करणार आहोत. तर आपले तळवे, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने न्या. दोन्ही पायाच्या पंजांना फोल्ड करा. टाचा कमरेपासून नितंबापासून दूर असतील आणि जितके मॅटमध्ये अंतर असेल तितके पायात अंतर घ्या. आता श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत शक्य असतील तितके पायांना उजव्या बाजूस वळवा आणि मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या विरुद्ध दिशेने पहा. याच स्थितीत थांबा. पायांना, गुडघ्यांना जास्तीत जास्त खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. 5. त्रास जास्त असेल तर तुम्हाला शक्य होणार नाही, पण जितके शरीर क्षमतेनुसार शक्य असेल तितके करा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये. श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या बाजूस वळवा आणि त्याच्या विरुद्ध बाजूस पहा आणि याच स्थितीत थांबा. 1, 2, 3, 4, 5. कमरेपासूनचा खालचा भाग पूर्ण मोकळा होण्यास यात अतिशय फायदा होतो. पुन्हा करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय उजव्या बाजूस आणि त्याच्या विरुद्ध बाजूस पहा. 1, 2, 3, 4, 5. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या बाजूस. 5, 4, 3, 2, 1. खूप छान. हळूवार दोन्ही पायांना सैल सोडा. मर्कट आसनाचेच आपण दुसरे व्हेरिएशन करणार आहोत. त्यासाठी डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा. गुडघ्यावर न ठेवता मांडीवर ठेवा. उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेतच असतील. उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडा आणि श्वास सोडत
हळूवार डावा गुडघा उजव्या बाजूस नेण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तितके न्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूस पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये श्वास सोडत रिलॅक्स. आता उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडा आणि तो डाव्या बाजूस न्या, त्याच्या विरुद्ध बाजूस पहा. शक्य होईल तितके न्या आणि तिथेच थांबा. 1 2 3 4. शक्य होईल तितके आपला उजवा खांदा मॅटलाच टेकवण्याचा प्रयत्न करा. 6 7 8 9 10. श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये श्वास सोडत रिलॅक्स. आता शवासनमध्ये रिलॅक्स करा. 2 ते 3 मिनिटे शवासनमध्ये पडून राहा. पूर्ण शरीर सैल सोडा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या. ही जी योगासने व व्यायाम आता आपण केलेत, हे दिवसातून 2 वेळेस उपाशी पोटी सकाळ व संध्याकाळ कमीत कमी 7 दिवस करा. तुम्हाला त्वरित आराम मिळेल. तर ज्यांनाही सायटिकाचा त्रास असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना त्रास नसेल त्यांनीही ही योगासने नित्य नियमित करा. योग हा नित्य नियमित करण्याचाच भाग आहे. तर तुम्ही ही योगासने निरोगी असणार तरीही योगासने करा. योगासनांचा आनंद घ्या. शरीराला स्वस्थ ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा. हरिओम.